घ्यावी। मी पुण्याच्या सर्व महिलांना विनंती करत आहे की थोड्याच वेळात या संगीतमय कार्यक्रमास सुरुवात होत आहे, तरी कृपया आपण अल्पोपहार केला नसेल तर आपण अल्पोपहार करून सभागृहात यावं। सुंदर अशा गाण्यांचा नजराणा येथे आपल्या समोर सादर केला जाणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भायखळा विधानसभेच्या माध्यमातून शिवसेना उपनेते सन्माननीय श्री मनोज पांडुरंग जामसुलकर तसेच शिवसेना महिला उपविभाग संघटिका सन्माननीय सोनम मनोज जामसुलकर यांच्या वतीने आज भायखळा विधानसभेच्या महिलांसाठी महिला पदाधिकारी मेळावा निर्धार मेळावा याचे इथे आयोजन करण्यात आलेला आहे। या निर्धार मेळाव्यास उपस्थित सर्व महिलांचे सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे मी सहर्ष स्वागत करीत आहे। सन्माननीय श्री मनोज पांडुरंग जामसुलकर आणि सन्माननीय वहिनी सोनम मनोज जामसुलकर यांच्या वतीने अशा या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हळदी कुंकू आणि खेळ खेळूया पैठणीचा या कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांचे मी या दोन दाम्पत्यांच्या वतीने सन्माननीय शिवसेनेचे उपनेते श्री मनोज जामसुलकर आणि महिला उपविभाग संघटिका नगरसेविका सन्माननीय सोनम मनोज जामसुलकर यांच्या वतीने सर्व महिला पदाधिकारी सर्व इमारत प्रमुख गटप्रमुख आणि सर्व वरिष्ठ महिला पदाधिकारी यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आलेल्या माझ्या भायखळा विधानसभेतील सर्व महिला पदाधिकाऱ्यांना माझ्याकडून जय महाराष्ट्र। आज आपण हा जो भायखळा विधानसभेच्या महिलांचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार मेळावा आणि हळदी कुंकूचा आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे, हा खरा कार्यक्रम म्हणजे आपण हा कौटुंबिक कार्यक्रम म्हणून ठेवलेला आहे। आणि बऱ्याच दिवसापासून आपल्या महिला पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की तुम्हाला देखील एक मनोरंजन असा कार्यक्रम व्हावा, त्या दृष्टीने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। कृपया हॉलमध्ये थोडी शांतता ठेवा। हॉलमध्ये जे आहेत त्यांनी सगळ्यांनी शांतता ठेवा। वाळूसाई जर शांत राहायला सांगा सगळ्यांना, आपसात बोलून गावठीताई आज या ठिकाणी आपण जे कार्यक्रम आयोजन केलेला आहे हा एक कुटुंबातला कार्यक्रम म्हणून आपण करतोय। याच्यामध्ये आपण काही प्रमुख अतिथी बोलवलेले आहेत आणि प्रमुख अतिथींसोबत पक्षाचे मान्यवर आणि आदरणीय तुम्हा सगळ्यांच्या वहिनी रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी त्या येणार आहेत। माझी आपल्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की हा कार्यक्रम महिलांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आपला सगळ्यांचा असल्यामुळे जसं आपल्या घरामध्ये काही कार्यक्रम असतो लग्न कार्य, तर आपण जसे सगळे मिळून त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो त्याच पद्धतीने आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे। आपला स्वप्नील बागवे ज्या ज्या पद्धतीने सूत्रसंचालन करताना ज्या ज्या पदाधिकाऱ्यांची नावं घेईल त्यांना काही त्या ठिकाणी विनंती करेल मंचावर यायची म्हणा किंवा अन्य कुठल्या कामाची, त्या वेळेला त्या महिला पदाधिकाऱ्यांनी यायचे। त्या पद्धतीने त्यांना केलेल्या विनंतीनुसार त्यांनी स्टेजवर येऊन त्यांचा जो कार्यक्रम त्यांना करायला सांगा ते करायचं आणि पुन्हा आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं। आणि विशेषतः भायखळा विधानसभेच्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांना देखील विनंती की जेव्हा स्वप्नील बागवे आपल्याला काही सूचना करेल त्यावेळेला आपण त्यावेळेला उपस्थित राहायचंय। पुन्हा ते कार्यक्रम झाले की पुन्हा आपण आपल्या जागेवर जाऊन बसायचं आहे। हा कार्यक्रम पूर्ण नियोजनबद्ध आणि पूर्ण सुटसुटीत चांगल्या वातावरणामध्ये आणि चांगला एन्जॉय करत करत आपल्याला हा कार्यक्रम पूर्ण पार पाडायचा आहे। त्यामुळे कळत न कळत जर इकडे तिकडे काही थोडंसं झालं तर जसं आपण आपल्या घरी लग्न कार्य असं तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तसं दुर्लक्ष करायचं आहे। पण ह्या कार्यक्रमाला कुठेही गालबोट लागेल अशा पद्धतीची कोणतीही वर्तवणूक आपण करायची नाही। शेवटी आपल्या पक्ष प्रमुखांच्या सौभाग्यवती या ठिकाणी येत आहेत त्यांना देखील असं वाटलं पाहिजे की भायखळा विधानसभेचा कार्यक्रम जे काही झालं महिला पदाधिकाऱ्यांचा तो अतिशय सुटसुटीत आणि पूर्ण नियोजनबद्ध झाला, कुठेही घाई गडबड गोंधळ नव्हता। हीच आपल्याला सगळ्यांना विधानसभेच्या महिला पदाधिकाऱ्यांना सर्टिफिकेट असेल
आणि कार्यक्रम चांगला पार पाडल्यानंतर कळत न कळत जर पुढे काही कमी जास्त झालं असेल मग कार्यक्रमानंतर उद्या परवा माझ्यावर जेवढा राग काढायचा तेवढं काढा. मी सगळ्यांचा राग सहन करायला तयार आहे. शेवटी हा माझ्या कुटुंबाचा कार्यक्रम आहे आणि माझ्या कुटुंबाच्या कार्यक्रमामध्ये मला सगळ्यांना एन्जॉय करायचं आहे. वहिनींचं सगळं मान सन्मान झाल्यानंतर वहिनी निघाल्यानंतर या हॉलमध्ये एकही पुरुष येणार नाही. तो एन्जॉयमेंट तुमच्या महिलांचाच असणार आहे. तुमची आवडती गाणी होतील, तुम्हाला जे पाहिजे तो कार्यक्रम होईल. त्यामुळे संपूर्ण जाताना जेवणाची देखील या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आपापल्या पदाधिकाऱ्यांनी महिलांनी घरी सांगून टाका त्या तुम्ही जेवा, फक्त वॉश बेसिन मध्ये काही ठेवू नका, आम्ही थकून येणार आहोत असं सगळ्यांना सांगा. मी आता कार्यक्रमाला सुरुवात करायला सांगतो. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये पैठणीच्या खेळामध्ये आपण प्रथम क्रमांक, द्वितीय आणि तृतीय असे 3 बक्षिसं ठेवलेत. या तिन्ही बक्षिसांमध्ये आपण पैठणी साडी ठेवलेली आहे आणि 7 उत्तेजनार्थ आपण नंबर काढणार आहोत खेळामध्ये. त्या 7ही उत्तेजनार्थामध्ये आपण बक्षीस म्हणून 7ही साड्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे एकूण 10 साड्या, 3 पैठणी आणि 7 साड्या. आणि मध्ये आधी खेळ खेळताना ते सचिन श्रीधर आता येतील थोड्या वेळात. मग जवळजवळ 20-22 इतर छोटी मोठी बक्षिसं आहेत की आपल्याला दैनंदिन जीवनात घरी वापरायला मिळतात अशा पद्धतीची. आणि वहिनींचं सगळं मान सन्मान झाल्यानंतर वहिनी इथून गेल्यानंतर आपलं हळदी कुंकूचा कार्यक्रम शाखा संघटक शाखा समूह जे ठरल्याप्रमाणे ते इथे घेतील. बसल्या जागीच आपलं सगळं वाण देण्याचा कार्यक्रम होईल आणि नंतर शेवटी 9:15 आपण जेवण चालू करू. ज्यांना जेवायचं ते जेवतील, काहींना नाचायचं नाचतील. आणि कृपया जेवल्यानंतर कुणी घरी जाऊ नका. 10-10:30 पर्यंत थांबा, किमान 10:30 पर्यंत तरी सगळ्यांनी थांबावं अशी आपल्याला मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जामसोदकर साहेब. आपण दिलेल्या सर्व नियम अटींचं आम्ही पूर्णतः पालन करू अशी मी या सर्व महिलांच्या वतीने पुरुष ग्वाही देतोय. धन्यवाद. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भायखळा विधानसभा, या भायखळा विधानसभेच्या माध्यमातून तसेच शिवसेना उपनेते सन्माननीय श्री मनोजी जामसुदकर आणि महिला उपविभाग संघटिका सन्माननीय सौ सोनम मनोज जामसुदकर यांच्या वतीने आज भायखळ्यातील महिला पदाधिकाऱ्यांचा निर्धार मेळावा इथे आयोजन केलेला आहे. आणि या निर्धार मेळाव्यास उपस्थित सर्व वरिष्ठ महिला पदाधिकारी तसेच सर्व उपशाखा संघटिका गटसंघटिका या सर्व महिलांचे मी शिवसेना भायखळा विधानसभेच्या वतीने आणि सन्माननीय सौ मनोज जामसुदकर आणि सोनम जामसुदकर यांच्या वतीने पुनश्चहा सहर्ष स्वागत करीत आहे. यापुढे संगीतमय सुरांचा नजराणा आपल्या समोर सादर होत आहे. सर्वांनी या सर्व कलाकारांना आपला नजराणा सुरू करण्याच्या आधी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायचं. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या सर्व महिलांचं पुन्हा एकदा युवासेना भायखळा विधानसभा यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी कोणतेही शुभ कार्य करायचं म्हटलं अर्थातच त्या गणरायाला आपण वंदन करतो. अर्थातच 64 कलेचा अधिपती, 14 विद्येचा तो सेनापती, तो चिन्हविला आधी गणपती सादर होत आहे. गणेश वंदन. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बलाढ्यस्तु विनायकस्तु महती चित्ताङ्गं स्थिवै
बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना भायखळा विधानसभा महिला पदाधिकारी निर्णय मेळावा. जे झोपले होते ते जागे होणार आहे, जे जागे होते ते उभे होणार आहे आणि जे उभे फक्त राहणार नाहीये तर स्वराज्याचं भगवं निशाण घेऊन आपल्याला आता पुढे मार्गक्रमण करायचं आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही आपण सर्वजण इथे जमलेलो फक्त आणि फक्त एकनिष्ठ शिवसैनिक आहोत. अभिमान आहे ना? अरे हो की नाही? मग अभिमान कसा असला पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.
खेळतोय पैठणीचा म्हणलं की पैठणी आहे. पैठणी म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरामध्ये माझ्या घराच्या कप्पडमध्ये 6, 7, 10, 12, 20, 25 पैठण्या आहेत. मात्र त्या पैठण्या काही कामाच्या नाही. का सांगा का कामाच्या नाही? तुमच्या नवऱ्याने काही फुकट आलेलं नाही, पैसे मेहनतीने चाललेले आहेत. मात्र 4 चौघात मानानं खेळून जिंकून मिळवलेली पैठणी याची मजाच कुछ और है. चालतं मग आपल्या सगळ्यांचा लाडका सिने अभिनेता निवेदक सचिन श्रीधर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. प्रचंड भरलेला हा उत्सव जरा टाळ्या बोला. आईला साऱ्याच्या मनात आनंद महिना. आईला सचिन आईला साऱ्याच्या मनात आनंद महिना. मी परत एकदा सांगेन की तसं पाहायला गेलं तर हा सभागृह फार छोटा आहे, फार लहान आहे. हो ना, लहान आहे ना. एसी पुरी प्रचंड आहे ना. मात्र एकनिष्ठ शिवसैनिकांमध्ये जी ऊर्जा आहे, जी प्रेरणा, जी वेळ आली एक वर्ष ते हिंदुत्व सम्राट सहसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं रक्त या धमनीमधून वाहत आहे. त्यामुळे आम्हाला थंडी वाजणारच नाहीये. कुणाला थंडी वाजते? जरा टाळ्या होते, जरा गरमाहा आहे. सन्माननीय ह्या सोहळ्याचे आयोजक शिवसेनेचे कार्यसम्राट कार्यकुशल आपल्या सर्वांचे लाडके माजी नगरसेवक आणि शिवसेना उपनेते मनोज जामसोडकर साहेब आणि उपविभाग संघटिका माजी नगरसेविका आणि आज खरं तर गोड परीप्रमाणे दिसणारी सगळ्यांच्या पोटात दुखेल इतक्या सुंदर दिसणाऱ्या सौ सोनम मनोज जामसोडकर वहिनी, ह्या दोघांचे कौतुक करे जरा जोरदार काय वाटेल. ह्याचा अर्थ असा नाही की वहिनी फक्त सुंदर दिसतात, तुम्ही कमी सुंदर दिसतात. तुम्हाला जर प्रमाण हवं असेल सुंदरतेचं तर फ्री जाऊन विचारा नवऱ्याला, ओ मी सुंदर दिसते की नाही सांगावं, मी सुंदर दिसते की नाही. त्याला सांगावं लागलं तरी कॉलर पकडलं तर कोणाची माय वेगळी आहे. आणि तुमच्या समोर एक नारी सोडते भारी आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, येणारं जे काळ आहे हे घोंगावतं वादळ आता काही दिवसातच दक्षिण मुंबईच्या ठिकाणी येणार आहे. आपलं कोण आहे, परक कोण आहे हे नव्यानं तुम्हाला सांगायची गरज नाही. एकनिष्ठ शिवसैनिक ते तुम्ही आहात. जे आपल्यासोबत नाहीये त्यांचा विचार नाही करायचा. मला काही कॅनॉसिंग करण्यासाठी बोलवलं नाहीये. मी हाडा मासाचा शिवसैनिक आहेत आणि म्हणूनच मला इथं पोटतिडकीने बोलावं लागतं. ही काळाची गरज आहे. आजच्या दिवशी अनेक कार्यक्रमासाठी मला फोन आले, आपल्याच विभागात सुद्धा फोन आले. मात्र मनोज सर आणि सोनम वहिनींनी दिलेला शब्द हा तळ्याच्या फोडाप्रमाणे जपायचा असं ठरवलं आमच्या सगळ्या कलावंतांनी आणि म्हणून आम्ही इथं आज सगळे जरा सज्ज झालो. या सगळ्या कलाकारांसाठी जरा जोरदार आहे. सगळे गुढी कला करायचे म्हणजे फक्त दिशेवरती जाऊ नका त्यांच्या, ते फार दिसतात सुंदर, मात्र त्यांची गायकी, त्यांचे वादन करण्याची पद्धत ही फार अप्रतिम आहे. आणि हे सगळे शिले झाले. मी 6,000 7,000 महिलांना 3 तासामध्ये घेऊन आउट करतो. तुम्ही फार निवडत आहात, हो की नाही? मात्र मी जेव्हा कार्यक्रम करत असताना माझ्या पाठीशी 100 हात असतात. मग माझं एकट्याचं श्रेय नाही. आज जे काही नाव आहे छोटंसं एवढंच, तो कलाकार म्हणून या सगळ्यांचं श्रेय यांच्यासाठी जरा जोडणार आहे. खूप खूप आभार. तुमचं प्रेम, तुमच्या समोर अजून माझ्या पाठीशी असू द्या. आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. टप्प्याटप्प्याने गाणी सुद्धा होणार आहे. मात्र आता मला सुंदर चेहरा निवडायचा आहे की रोशन, मला टेन्शन आलं. कुठला सुंदर चेहरा? काय खावणार तुम्ही? काय खाल्लं? काय खाल्लं? पाणी, बिस्किट, पार्ले काय खाल्लं? मी फक्त चहा पियाली. चहा पिया. वा राजू दादा, तुमचे खूप खूप आभार आहे. सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार. सगळ्यांचे नाव टप्प्याटप्प्याने घेणंच. मात्र माझ्या आयुष्यात मी सर्वात पहिला असा कार्यक्रम बघेन जिथं पुरुषांचं नियोजन आहे, मात्र पुरुष त्या सभागृहात कुठेही एकही नाही. काही मिळत पडले तर सगळे पाठीमागं खाली बाहेर बसून सगळे तुम्ही माझ्या घ्या.
जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं बघा आपण व्हिडिओ व्हायरल झालेला पाहिलं सुद्धा असाल की हात माझा मेहंदी नवऱ्याच्या नावाची, मनगट माझं बांगड्या नवऱ्याच्या नावाच्या, कपाळ माझं कपाळ कुंकू नवऱ्याच्या नावाचं, गळा कंठ माझा मात्र गळ्यामध्ये मंगळसूत्र नवऱ्याच्या नावाचं, पाय माझा मात्र पाय पैंजणी जोडवी नवऱ्याच्या नावाची. पण बरं, पण आजचा हा दिवस तुमच्यापासून कोणी हिरवून घेऊ शकणार नाहीये. आजचा हा दिवस फक्त आणि फक्त तुमचा आहे. त्यामुळे तुमच्या समोर आता थोड्या वेळासाठी मी अमरीश पुरी होतो आणि फक्त एवढंच म्हणेन, जा सिमरन जीने तेरी जिंदगी. ओके, सो पाहूया आता सुंदर चेहरा सुंदर चेहरा सुंदर चेहरा नाही ग. 10 20 30 40 50 60 70 80 90 100. आता सोडा मोहिनी, आता खरं तर माझ्यासाठी हा यक्ष प्रश्न आहे की सगळ्या जरी म्हणतात आम्ही सुंदर दिसतोय, कोणाला वाटतं आज सुंदर मी दिसते? छान प्रामाणिक हात बघा. मी विचारलंय, तुम्ही उत्तर तुम्ही द्यायचंय. हात वरती करा. माऊली माफ करा, उशिरा पाहिलं वंदन नाही. खूप बेबी ताई, आमच्या बेबी ताईच आहेत. पण बेबी किती वर्ष हा किल्ला लढवणार आहे आमच्या बेबी ताईसाठी पण जरा जोरदार आहे. बेबी ताई बोले मी जेव्हा कार्यक्रमाला जेव्हा मी निवेदक म्हणून सुरुवात केली होती तेव्हा त्यांच्या प्रचारामध्ये मी सुद्धा जीप मध्ये फिरायचो. खूप मजा यायची. सहदेव बाबा पिगळे खूप खूप इतिहास प्रचंड आणि प्रगल्भ आहे. तो सांगाव तेवढा कमी. मात्र ह्या माऊलींना सगळ्यांना मला खेळायचं, सगळ्यांबरोबर मला गप्पा माझ्या मारायचे. सो आता इथं नमस्कार, कशा तुम्ही? एकदम छान. आज पार्लर मध्ये गेला होता? नाही, तरी इतकं सुंदर दिसतंय. भेटली का? अगदी प्रामाणिकपणे सांगतोय की किती नाही त्या. बरं, हा. आणि तुम्ही पण आहे ना? बरं बरं, ठीक आहे. पुणे की पुढे सोन्याची दुकान. या पुढे पुढे असं माणसाने ना आपली. आई ग, पहिला प्रश्न विचार, तुमचे मिस्टर काय करतात? नाही, इलेक्शन डिपार्टमेंट मध्ये. इलेक्शन डिपार्टमेंट मध्ये आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट. बघा, एकदा काही उलटसुलट होता का म्हणे हा, त्यांना सांगा इथे कटाक्ष लक्ष द्या. पण हे मेहनतीच आहे सगळं. तुम्हाला सोन्याची आवड खूप. मिस्टरला तुम्ही प्रेमाने घरी कुठल्या नाव म्हटलं? बच्चा, पिल्लू, मुन्नू, सोना, बबडी, जान, लव, डार्लिंग, काय? सोनू. सोनू. सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाही काय? सोनू कशी गोल गोल तिला आवडतं. खूप छान दिसा. एक उखाणा घ्या छान. नाही, मला नाही. उखाणा. भाजी पाव किलो कांदा, अर्धा किलो लसूण, विनायकरावने आणला मला बस मधून बसून. त्यांच्या बसचा काय पास आहे? 10 रुपयाचा आणला कढीपत्ता. या भाजप शिंदे अजितला करायचंय सर्वांनी बेपत्ता. सोनू वहिनी, खूप छान दिसत आहे. सर्वप्रथम तुमचाही आशीर्वाद घेतो. आणि या सगळ्या महिला आज उपस्थित आहेत आणि सगळ्या महिलांना असं वाटतं की वहिनीने सुद्धा उखाडा घ्यावा. तर माझी अशी विनंती की वहिनी उखाडा होऊनच जाऊ दे. बोलू ना. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचा कणा. छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचा कणा. मनोज साहेबांचं नाव घेते. सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा. आणखी तुमचं नाव काय? मनीषा जांभळे. मनीषा जांभळे. जांभळे. नावाप्रमाणे साडी घातलीत का? जांभळी बाई, मी जांभळी नाही, मी जांभळीच साडी घालणार बाई नाही. उखाणे गेले उखाणे. तुम्हाला माहिती आहे रिचर्ड पापडच्या वेळी बॅकग्राऊंड म्युझिक होती. चाय कॉफी ती म्युझिक ह्यांचीच होती. काय बोल. दारापुढे काढली रांगोळी छान फुलांची. दारापुढे रांगोळी काढली छान फुलांची. रवींद्ररावांचं नाव घेते. सून आहे जांभळ्यांची. काय बात आहे.
तुमचं नाव काय? माधुरी लक्ष्मण पोखरकर. बरं, काय खाता आपण? विचारतो असं काही नाही. काय खाता आपण म्हणजे नेहमी डाळ भात नॉनव्हेज तुम्हाला काय आवडतं जास्त? मला नॉनव्हेज व्हेज दोन्ही पण आवडतं. काय ते दिसतंय ते. तुमचं नाव? काय छान दिसतंय सगळे. बापरे, तुम्ही ह्याला कुठे लॉटमध्ये आले का सगळी बसमध्ये म्हणून? स्वामी शिर्डीचे साई. अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई सचिन रावांचं नाव घेते स्वरूपची आहे. स्वरूप आहे. सचिनराव काय करतात? मॉर्चरी असिस्टंट आहे. अंडर फोर्थ. अच्छा, पोलीस मध्ये. बाकी असेल तर राग वगैरे मारायचं ना बहिणी. आपल्याला पोलीस मध्ये तेवढे कसं. तुमचं नाव? शकुंतला निकोप. शकुंतला नाव किती गोड आहे म्हणजे. आणि फार जुनं जरी असलं तरी आता तो एक ट्रेंड झालाय की नवीन नवीन नावं संकल्पने देतात. शकुंतला फॉर एक्झाम्पल माझ्या मुलीचं नाव सुद्धा जिजा. हे निवडलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास असाच आपण ज्वलंत ठेवायचं बारीक बारीक गोष्टीतून. समजलं का? कीर्तिमणी म्हणजे कीर्तिमणी. अब तेरा क्या होगा काली. सरकार मैंने आपका नमक खाया गोली का पीछे. तुमचं संपूर्ण नाव सांगा. कीर्ती विजय कामतेकर. तिकडे बघायचं नाही अजिबात. नको बघू, नजर लागेल. एक उखाणा घ्या प्लीज. तो पण मी बसतो. बसा. आमच्या सर्व कुटुंबाची ठाकरे कुटुंबाला साथ. विजयरावांच्या डोक्यावर भगवती देवी, उद्धव साहेब आणि त्यांच्या आई वडिलांचा हात. वहिनी खरं सांगाल म्हणजे हातात हात द्या. भावाची शपथ घेऊन खरं सांगाल की खोटं सांगाल? खरं सांगेल. पाठांतर करून आलात काय? जबरदस्त. बसल्या बोलते. अजून एक उखाणा मी घेणार आहे पण वहिनींचा बसल्या घेणार की उभं राहून? कसंही सांगा मी तशी. जरा जोरदार आहे. कीर्ती वहिनी खूप आभार. विजय दादा सुद्धा तिथं आहेत. आता त्याला शहाणा नका करू. ह्या सगळ्या बेसवर ठेवा. थोड्या वेळामध्ये सगळं बोलवायचं आपण. आणि ते जेव्हा येते तेव्हा त्यांच्याकडून खडे घेऊ. विजय दादा आपले खूप आभार व्यक्त करतो. नाही ही सगळी डॅशिंग आणि वेल पर्सनॅलिटी आहे जे आपल्याला लाभले. मी कसला जाणारे कसं बघा. मी वहिनीला सांगितलं होतो की वहिनी निवडकच पारितोषिक आपल्याला हवे. मात्र वहिनी म्हणायला नाही सचिन. जिथं महिलांचा इतका प्रचंड उत्साह आपण पाहतो. मी अनेक कार्यक्रमांच्या तिथे जातो. परत एकदा मी मेन मुद्द्यावर येतोय. तिथं तुम्हीच सगळ्यांनी ना तिथं सार्वसार्व करत असता, सांभाळलं असता. तेव्हा ज्या महिला खेळत असतात ना विभागातील महिला, तेव्हा तुम्ही त्यांचं नियोजन पाहत असता. मात्र आज मनोजी जामसुदकर साहेब आणि सोनम वहिनींनी सांगितले की सचिन या ज्या महिला आतापर्यंत झटत आल्या, अहोरात्र मेहनत करत आल्या, चूल मूल घर सगळं सांभाळून राजकारणी समाजकारण करत आले, त्यांच्यासाठी आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हणून हा आजच्या कार्यक्रमाचा हे आयोजन आहे. सो खेळायला सुरुवात करूया. मी विनंती करतोय आपण टप्प्याटप्प्याने सगळ्यांना संधी देणार आहोत. त्यामध्ये काही निवडक महिला असतील, काही टास्क आहेत, काही गमती जमती, काही उखाणे, काही गप्पा आहेत, असं सगळं असणार आहे. पहिली माझी टास्क असणार आहे या खेळामध्ये निवडण्यासाठी. ती आहे मी एक शब्द म्हणजे मी एक सांगणार आहे तुम्हाला बोलायला. फॉर एक्झाम्पल आपण बोलतो ना पहिला बोलायचो कचा पापड बका पापड, कचा पापड बका पापड, कचा पापड बका पापड. हे जुनं झालं. आम्ही जुनं नाही, आमच्याकडे जुनं काही नसतं. आमच्याकडे सगळं लखलखत नवीन. तर फक्त एवढंच बोलायचं तुम्हाला. डाळ जरा जाड दळा. डाळ तुरीची डाळ चण्याची डाळ असते ना, ती डाळ जरा जाड दळा. कोण बोलणार? किती काय मला सांगा मी किती. तुम्ही बोलणार उभं राहायचं. हा या हे अगदी बोलण्यावरती स्टेज होती. मेरे सपनों की रानी कब आएगी, जिंदगानी कब आएगी, जिंदगानी चलिया. बस कर जबरदस्त है. क्या प्लेस आई हो गए.
संगीत संयोजक के रोशन आणि संपूर्ण आपली टीम मास्टर मनोज सिद्धू दादा थँक्यू सो मच. आमच्या महाराष्ट्राचे लाडके दोन आवाज गायक पार्श्वगायिका अमृता आणि आमचे अमोल दादा तुमच्या दोघांचे खूप आभार व्यक्त करतो. साऊंडवरचे आमचे दादा तुमचे खूप आभार. खूप मजा आली. या बाईया बकुळीच्या झाडाखाली फुले नेसूया फुले किती छान ना सुटलं माझं पदर बाई नव्हती भांडत सुटलं माझं पदर बाई नव्हती भांडत पण इथनं मी इथंच मिळतंय. आता मी याला थांबवलं नसतं ना तर रात्रभर असंच हल्ली कुंकू लागेल बघा प्रेमाने साडी द्यायला सांगा व आम्हाला आधी पेंटिंग गरज पासून सोन्याची नथ द्यायला सांगा. तुमचं नाव? सायली सिदावर पवार. तुमचं नाव? अपूर्वा अभिजित थोरात. निलिमा गुरुसाळे. निलिमा गुरुसाळे. शिल्पा शिवराज जाधव. लक्ष्मी बाबूराव जावडेकर. असं या असं व्यवस्थित पुरुषोत्तम लोक घ्यायला लागली का वर्ग. आणखी कोणी शेवटचा पुकार जो छान या ठिकाणी टास्क करणार त्याला छान गिफ्ट आहे. चला काय बोलायला सांगितलं तुम्ही? फक्त एवढंच बोलायचंय डाळ जरा जाड दळा. स्टार्ट. कृपया शांतता राखा. ऐका ऐका गंमत आहे मजा येणार आहे. सगळ्यांनी शांतता राखा मजा येणार आहे. बघा हा स्टार्ट. डाळ जरा जाड दळा. हे असंच बोलायचं मात्र फास्ट बोलायचं थोडंसं. डाळ जरा जाडदा डाळ जरा जाडदा डाळ जरा जाडदा डाळ जरा जाडदा. हा स्टार्ट. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा डाळ 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 डाळ. आम्ही पण नाही पुढे हा जाड जाड डाळ जरा जाडदा डाळ जरा जाडदा डाळ जरा जाडदा डाळ जरा जाडदा डाळ जरा जाडदा. एवढं फास्ट हा स्टार्ट. एवढं म्हणते डाळ जरा जाड दळा. पण असंच झालं. एका महिलेला सांगितलं की असं म्हणा तर तिने म्हणायला स्टार्ट केलं. मी बोलतो ना मी बोलणार ना ती बोलायला स्टार्ट बघा हा डाळ जरा हा आणि मग एवढंच बोलायचं थोडस स्पीड. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा डाळ आरची गलपटली. तुम्हाला टाळण्याची नाही हौस आहे बाई बारे असं पुढे ना टप्प्याटप्प्याने गेले पुढे हात खाली. डाळ जरा डाळ जरा डाळ जरा मसाला थोडा कमी टाका मीठ थोडं जास्त टाका. बोला झालं त्यांचं पुढे. डाळ जरा जाड सूप. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. घातपात केला गड़बड़ हो गई छुट्टी हो गई गड़बड़ हो गई छुट्टी हो गई अरे मेरे मुझको संभालो मैं चला गड़बड़ हो गई छुट्टी हो गई तुम. डाळ जरा जाड दळा. 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 डाळ जरा काय टाळ्या सोडून टाळ्या काय अजून बघा मी सांगतोय पण 4 बोलायचं जोरदार टाळ्या 4 वेळा 4 पॉइंट. हा बाजू बाकी बोल बाई बोल एखाद्या बोलू शकतो. बोल. डाळ जरा जाड दळा. 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 तुमची अक्कल झालं असं डाळ काढा म्हणता येतं मला काय मारताय. बरं तुमचं 4 बोल बोला आई बोल.
तेरा क्या हो गया कालिया काय ठरलं स्टार्ट डाळ जरा डाळ जरा स्वतः काही महिला बघा त्यांना ना बक्षिसांची काही घेणे देणे असते इतक्या सरळ साध्या असतात ना निष्पाप आवड असते आणि सोनमयी आणि मनोज सरांनी आणि आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून इथं आम्हाला बोलवलंय आम्हाला इतकं मान सन्मान दिलाय आमच्यासाठी इतकं छान नियोजन केलंय एवढं आम्हाला पुरेसं आहे असं मानून ह्या वहिनी आल्या पहिल्याच बोलण्यामध्ये वाचा केला तरी सुद्धा त्या डाळ जरा रुपाली धुमाळ बरं घ्या शंकराच्या पिंडी शंकराची पिंड पेन वाकून वाहणं 1000 रुपये दंड आहे हा दुसरं काही शोधा देवी महाकाली चला बोला डाळ जरा जाऊ डाळ जरा जाड जरा डाळ जरा डाळ जरा तेरे नाम से शुरू तेरे नाम पे खत्म मेरे प्यार की उम्र हो तेरे नाम से शुरू तेरे नाम पे खत्म भारी दिसतंय हा बघा या पण भारी दिसतं तर आता तुम्हाला बोलतो बोल डाळ जरा जाड तळा डाळ जरा जाड तळा डाळ जरा जाड तळा डाळ जरा आता म्हणजे टॉप फक्त याच आहे पुढे 4 पॉइंट होते याच हां इतना सन्नाटा क्यों है भाई फॅशन वाले होते पहिली ते 5वी केजी मध्ये बघितलं तुम्ही केजी किंवा पहिली दुसरी वर्गामध्ये शिक्षिका बाई आल्या आणि प्रश्न विचारलेला उठतो 7-5 किती सांग त्याच्यामुळे आमचा शिकत होते आणि मग आम्ही पॅन्ट मध्ये हात घालून बोलताय सोडले घाबरू नका तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमच्या सोबत आहे टेन्शन घ्यायचं डाळ जरा जाडदा हा डाळ जरा जाड गळा डाळ जरा जाड गळा डाळ जरा जाड गळा डाळ जरा जाड गळा डाळ जरा पण ह्या पण 4 वेळा बोलले जरा जोरदार टाळ्या त्यामुळे पुढे तुम्ही पुढे या बाकी 1 2 3 4 5 6 7 8 जागेवर बसा सांगतो का ते जागेवर बसा भरपूर संधी आहे तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं सोनमयीने इतकं नियोजन करून ठेवलं तुमच्यासाठी की तुम्ही आऊट आता झाला तरी सुद्धा तुम्हाला परत संधी मिळेल पण ती पण टास्कच्या माध्यमातून सो आता या पहिल्या टास्कमधून 3 विजेता झाल्याच्या पुढच्या फेरीमध्ये खेळणार आहे त्यामुळे यांच्या हातावरती आपण स्टॅम्प लिहूया पुरुषोत्तम हातावरती स्टॅम्प द्या या इथे स्टॅम्प घ्या तिथे स्टॅम्प घ्या हातावरती आणि जागेवर बसा चला आता कोण खेळ खेळणार आहे खेळ प्रॉपर खेळ पुढे या जरा एका रांगेमध्ये पुढे हे रांग लावायची अशी सिंगल रांग लावा साधा सोपा खेळ हा डबल जरी येऊ शकता तुम्ही या प्लीज या टप्प्याटप्प्याने काही गडबड नाही काही टेन्शन नाही सगळ्यांना संधी मिळेल Thank you.
गायन क्षेत्र म्हणा किंवा वाद्ययंत्र क्षेत्रातील एक तेजस्वी असं पार्श्वगायिकेचं नाव म्हणजेच अमृता अमोल धाकवकर यांच्यासाठी जरा जोरदार आहे. अमृता खूप छान आणि खूप खूप वेळाने आपण एकत्र काम करतोय. अमोल फार पुष्का माणूस आहे, त्याच्यामुळे खरं तर आमचा योग येत नाहीये. मात्र आवर्जून सांगेन, आगरी कोळी ही संस्कृती परंपरा हळदीच्या माध्यमातून आपण पाहतो. महाराष्ट्रात मला असं वाटतं 90 पेक्षा जास्त हळदीचे कार्यक्रम हे आमचे कलावंत करतात. त्यांच्यासाठी जरा जोरदार आहे. जोरदार आणि तुमच्याकडे अजून थोडीशी गाणी ऐकायची, धमाल करायचे. मात्र पहिले या इथे या. खेळ काय हे समजून घ्या. स्माइली खेळतोय, प्रत्येकीला एकच संधी मिळेल. बरं, ह्या खेळामध्ये तुम्ही आऊट झाला तर असं समजू नका की आम्ही आऊट झालो, संपलं, आता मला काहीच मिळणार नाही, आता परत संधी मिळणार नाही. तर तसं नाहीये. सोनम जामसुदकर वहिनी, मनोज दादा यांनी जेव्हा आम्ही एक मीटिंग केली तेव्हा दादाजी वहिनी मला सांगितलं की सचिन, ह्या महिला फक्त राजकारण करून सगळं होत नसतं, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगता यावं, त्यांना एन्जॉय करता यावं. म्हणून सचिन, पहिल्या फेरीत जर त्या आऊट झाल्या तर अशा काही टास्क ठेव ज्या मार्फत त्या परत जिंकून डायरेक्ट सेमीफायनल येतील. त्यामुळे आता जर तुम्ही फॉर एक्झाम्पल का वहिनी तुम्ही आऊट झाला आणि जागेवर बसला, बरोबर आहे, ह्या जिंकल्या, यांच्या हातावर इंग्लिश काय घेतला, जागेवर बसल्या, तर ह्यांना 2 खेळ खेळायचे तेव्हा या पुढे जाणार. मात्र तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं, डायरेक्ट सेमीफायनल. अशी गंमत आहे. त्यामुळे आता फक्त देवाचं नामस्मरण करा, नवऱ्याचा चेहरा डोळ्यासमोर आठवा आणि हा ओके. सो चला, काय करायचं, या रिंगणामध्ये उभं राहायचंय आणि तुम्हाला ह्या स्टंपवरचा जो चंद्र आहे तो पाडायचा आहे. पड बाई पड, पडला, जिंकलो, यस. ओके, समजलं. क्वीन स्टार्ट. आशिषराव काय करतात? सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. बरं, आणि तुम्ही काय करता? हार्डवेअर इंजिनियर. हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे. बरं, मिस्टर सॉफ्टवेअर इंजिनियरचं सगळं संपादन. घरी आणखीन कोण कोण असतं तुमच्या? सासू सासरे, माझा छोटा मुलगा आहे. सासू सासरे आणि तुमचा छोटा मुलगा आहे. बाकीच्यांचे काय म्हातारी मुलं असतात काय? सासू सासरे आणि माझा छोटासा मुलगा आहे. सगळ्यांची मुलं छोटीच असतात. आई वडिलांसाठी मुलं कितीही मोठी झाली तरी ती छोटी असतात, हो की नाही? पण खूप छान, आणि तुम्ही खूप छान दिसताय आज. हा, चला, खेळ समजलाय? 1 2 3 स्टार्ट. बोल मुझे दिल से काम दे, तू किसकी हो तेरे बिन क्यों किसी का नाम ले, तारा बाबा नजरों से ना बोल मुझे दिल से काम ले. रिया पवार, काय करता आपण? ब्युटी पार्लर आहे तुमचं? कवरवाईचं रूप एवढं फुललंय. बरं, कोणाला असं वाटतं की आपण जे आज दिसतोय इतकं सुंदर, त्याच्यापेक्षा आणखी सुंदर दिसावं असं कोणाला वाटतंय? है ना? मग त्यांनी यांच्या पार्लरवर भेटले. तुमचं सौंदर्य फुलून निघेल, त्यांचा बिझनेसही होईल. माझं नाव सांगितलं तर तुम्हाला किती टक्के डिस्काउंट? 50% नाही, जास्त होईल. 10% डिस्काउंट झाले मिळेल का? मनापासून म्हणते की जाऊ दे, बोलायला काय आपलं, आले की बरोबर कापतील.
बरं ठीक आहे. आणि एक उखाणे घेते. बापरे जर हलके उखाणे घ्या ना प्लीज. गहू आणि तांदूळ आताच पाठ केलं म्हणताय. हे बापू झगमणी हुई दो साइजों में ऊपर कब आएगी तुम और रुत मस्तानी कब आएगी तुम जाए दिल जाने कब आएगी तुम चलिया मेरे सपनों की रानी कब आएगी तुम और रुत मस्तानी कब आएगी तुम जाए दिल जाने कब आएगी तुम चलिया मला माफ करा सगळे ऑर्केस्ट्रा टीम मला माफ करा. मला मी तुम्हाला मध्ये डिस्टर्ब करतो. इतकं छान फ्लो मध्ये आहात तुम्ही. मलाही मजा येते. 2 मिनिटं. यस यस यस. सन्माननीय सत्यवान उभे साहेब मी आपणास विनंती करतो आपण कृपया व्यासपीठाजवळ या. रुपाली किरण सावंत मिस्टर काय करतात. मी हाऊसवाईफ. बरं घरातलं सगळं काम तुम्हीच करता सगळं. घरी आणखी कोणी आहे. सासूबाई वगैरे कोणी. मुलगा मुलगी सुखी संसार राजा राणीचा. चला खेळा सुरू करूया. 1 2 3 स्टार्ट. हो हरकत नाही. भरपूर संधी आहे. भरपूर खेळ. भरपूर चालू शिकेल. टेन्शन घेणे का नाही. टेन्शन घेणे का. सन्माननीय येथे महिला पदाधिकारी निर्धारण मेळावा खूप सुंदररित्या भरपूर महिलांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. आणि येथे उपस्थित सन्माननीय आमचे प्रमुख दक्षिण मुंबई लोकसभा निवडणूक समन्वयक सन्माननीय श्री सत्यवान उभे साहेबांना मी विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर या. तसेच मी सोनल सायगावकर आणि हर्षदा वस्ते यांना विनंती करतो आपण सन्माननीय श्री सत्यवान उभे साहेब यांना पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचा आदरातिथ्य करावा. महिला पदाधिकारी निर्धारण मेळावा समीक्षा. बाकी मिस्टरांचं नाव आडनाव पुढे घ्यायची प्रथाच नाही आपल्याला. समीक्षा प्रकाश कोरगावकर. चष्मा जरा खाली करा. तुमचे डोळे ओरिजिनल आहेत की लेन्स लावली. आयुष्यभर डोळे बघत काय जबरदस्त आहेत. खरंच छान दिसतंय तुम्ही. आणि काय करता आपण माऊली गृहिणी. घरी कोण कोण असतं तुमच्या. सासू सासरे. मी काहीतरी वेगळं ऐकलं. गमतीने म्हणतोय सासू सासरे. गमती जमती भरपूर आहे. मी आजपर्यंत शब्द देतो तुम्हाला. तुम्ही जेव्हा घरी जाऊन जेवून झोपल ना स्वप्नामध्ये फक्त मलाच बघणार. आई शपथ सांगतो एवढा धमाल करायचा आपल्याला. हे झाकी आहे. हे कुछ नाही. अभी आगे भी देखो होता है क्या. चला 1 2 3 स्टार्ट.